स्वागत आहे सर्वांचे गोपालम संस्कृत क्लासेसमध्ये। प्रश्न क्रमांक 1 आपण आदल्या व्हिडिओमध्ये पाहिला। आज आपण प्रश्न क्रमांक 2 आणि 3 पाहणार आहोत आणि भाषाभ्यास संपविणार आहोत। धन्यवाद। त्यानंतर पुढे काय म्हणतो, द्वितीय प्रश्न काय आपला, प्रश्न निर्माण कुरुत। प्रश्न निर्माण कुरुत म्हणजे प्रश्नाचे निर्माण करा। प्रश्न निर्माण, प्रश्नाचे निर्माण, कुरुत म्हणजे करा। एक उदाहरण देतोय, त्यांनी पण आपल्याला हेच उदाहरण दिलेलं आहे। मृगः धावती। आता मृगः बघा, मृग आणि पुढे विसर्ग दिला आहे। मग आता मला याचं लिंग सांगा, पुल्लिंगात येतं, स्त्रीलिंगात येतं का नपुंसकलिंगात येतं? मी तुम्हाला ट्रिक दिली होती की विसर्ग आला की आपण त्याला पुल्लिंगात धरत असतो। विसर्ग आला म्हणजे साधारणतः आपण त्याला कशात धरत असतो? पुल्लिंगात धरत असतो, बरोबर की नाही? आणि मृगः आपण तो हरिण असं म्हणता येईल आपल्याला, ठीक आहे? विसर्ग आलाय। मग आपण एक गोष्ट पाहिली होती मागच्या गेल्या व्हिडिओमध्ये की आपण कह चा अर्थ कोण, काचा अर्थ पण कोण आणि किमचा अर्थ पण कोण असं धरतो, बरोबर का? मग आपण कह केव्हा वापरतो? जेव्हा पुल्लिंग प्रश्न करायचा असेल तेव्हा। त्यानंतर कोण हे आपल्याला स्त्रीलिंगासाठी म्हणायचं असेल तेव्हा आपण काय वापरत असतो? का। आणि नपुंसकलिंगासाठी किम वापरायचं असेल तेव्हा आपण काय वापरत असतो? किम। किम बरोबर। कोण म्हणायचं असेल नपुंसकलिंगासाठी तर किम वापरत असतो, अगदी बरोबर। मग आता मला एक सांगा, मृगः पुल्लिंगात आहे, मग मी कह वापरू, का वापरू का किम वापरू? बरोबर, कह वापरेल मी, कह। आणि धावती म्हणजे रे, धावती म्हणजे धावतो, धावतो। हरिण धावतो, बरोबर का? हरिण धावतो। मग कह धावती म्हणजे कोण धावतो। झाला का प्रश्न तयार? झाला, क्वेश्चन सॉल्व्ड असं बनवायचं आपल्याला। मग आता छात्रः लिखती, बघा पहिला प्रश्न आहे छात्रः लिखती आणि त्याचं उत्तर लिहायचे। आता छात्र लिहिलंय आणि पुढे विसर्ग आलाय म्हणजे विद्यार्थी स्त्रीलिंगात येईल का? नाही। नपुंसकलिंगात येईल का? नाही। तर तो विद्यार्थी असं म्हणतो आणि विसर्ग पण आलाय म्हणून त्याला पुल्लिंगात घेऊ। मग लिखती म्हणजे लिहितो, ओके? अर्थ माहित नसतील तर लिहून घेत जा। लिखती म्हणजे लिहितो, विद्यार्थी लिहितो। मग आपल्याला म्हणायचे कोण लिहितो, कोण लिहितो। कोणला आपल्याला पुल्लिंगासाठी एक शब्द आहे कह, कह लिखती, म्हणजे कोण लिहितो आणि क्वेश्चन मार्क महत्वाचा आहे द्यायचा परीक्षेच्या वेळेस। कह लिखती म्हणजे कोण लिहितो, उत्तर पण येईल छात्रः लिखती, विद्यार्थी लिहितो। फलं पतती, फळ पडते। आपल्याला म्हणायचे काय पडते? फळ पडते। पण फलम तो फळ म्हणतो का आपण? नाही। ती फळ म्हणतो का आपण? नाही। ते फळ म्हणतो का? हो। मग फळाचं लिंग सांगा तर बरं, नपुंसकलिंगातील का ते? सर ते फळ, हा बरोबर, नपुंसकलिंगातील। मग नपुंसकलिंगासाठी आपण कोणता शब्द वापरतो? किम, म्हणजे काय किंवा कोण असा अर्थ त्या किमचा घेता येईल। मग काय पडते? फलम पतती, किम पतती, फलम पतती, किम पतती। पण आपण जेव्हा पुढे एखादा शब्द असेल तेव्हा ह्या मचा मला लिहिताना असं लिहितात, बरं लक्षात ठेवा, महत्वाची गोष्ट आहे, पतती, ठीक आहे? आणि क्वेश्चन मार्क, ओके? या पाय मोडलेल्या माच्या समोर आपण एक शब्द लिहिलेला होता, त्यामुळे त्याचे रूपांतर अशा अनुस्वारात झालं आणि त्याचा उच्चार पण किम असाच होईल, ठीक आहे? बालिका गायती। आता बालिका म्हणजे मुलगी, मुलगी तो बालिका म्हणतो का आपण? नाही। ती बालिका म्हणतो का? हो। मग ते स्त्रीलिंगात येईल, मग आपण त्याला का असा शब्द वापरू। का म्हणजे कोण, गायती म्हणजे गाते, कोण गाते? बालिका गायती, भेटलं का उत्तर? त्यानंतर मर्कटः खादती, मर्कटः म्हणजे माकड, ओके? माकड, कोणी पाहिले का माकडाला? त्यानंतर मर्कटः खादती
मर्कटः खादती म्हणजे काय? माकड खातं. ओके, माकड खातं. मग मर्कटः खादती. आता मला सांगा, मर्कटः विसर्ग आलाय बरोबर. मर्कटः विसर्ग आलाय म्हणजे तो कोणता? तो माकड म्हणतो का? हा, म्हणजे ते माकड म्हणतात बरेच जण, पण या ठिकाणी विसर्ग आलाय. विसर्ग आल्यामुळे आपण त्याला पुल्लिंगातच घेऊ. मग आपण कह कह खादती खादती असा प्रश्न बनेल तो. एषा पश्यती ही पाहते. ओके, मग आता ती पाहते, तो पाहतो, ती पाहते आपण म्हणतो. हा, ठीक आहे. मग आपण एषा स्त्रीलिंगात आहे बरोबर का? मग स्त्रीलिंगासाठी क्वेश्चन कोणता शब्द वापरतो आपण क्वेश्चन विचारायला? का, म्हणजे कोण? का पश्यती. ठीक आहे, झालं. सोपं होतं बरोबर की नाही? तरी काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी उत्तर देईल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला कह का किम हे 3 प्रश्नार्थक आहे. सगळ्यांचा अर्थ कोण होतो. ह्या नपुंसकलिंगाचा आपण काय असा आपण अर्थ घेऊ शकतो. आणि प्रत्येक शब्द हा स्पेसिफिक लिंगासाठीच वापरला जातो. ओके, इतकं समजतंय का? ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 3. तालिकातः शब्दान चित्वा कथां पूरयत. अतिशय इंटरेस्टिंग भाग आहे, प्रत्येकाला आवडेल. एक व्यवस्थित श्वास घ्या आणि आपण आता सुरुवात करूया. तालिकातः म्हणजे तालिकातून, ही तालिका दिलेली आहे म्हणजे ब्रॅकेटमधून. ओके, शब्दान चित्वा म्हणजे शब्दांची निवड करून, शब्दांची निवड करून, चित्वा म्हणजे निवडून, कथाम म्हणजे कथा, पूरयत म्हणजे पूर्ण करा. ओके, तालिकामधून शब्दांची निवड करून कथा पूर्ण करा. आता कोणते कोणते शब्द दिलेत आपल्याला तालिकेत ब्रॅकेटमध्ये? भवती, पश्यती, क्षिपती, खिन्नः, काकः, पिबती, आगच्छति, भ्रमती. भवती म्हणजे होतो. ओके, त्यानंतर पश्यती, पश्यती म्हणजे काय? पाहतो. क्षिपती, क्षिपती म्हणजे टाकतो. खिन्न म्हणजे काय? खिन्न उदास किंवा नाराज मराठीत. काकः म्हणजे का वळा. पिबती, पिबती म्हणजे काय? पितो. एक काकः शब्द आपण कुठेतरी पाहिला होता, कमेंट बॉक्स मध्ये लिहा कुठे शिकलोय आपण. आगच्छति, आगच्छति म्हणजे येतो. भ्रमती, भ्रमती म्हणजे फिरतो. ठीक आहे, त्यानंतर मग आता आपल्याला गोष्ट पूर्ण करायची रिकाम्या जागा भरून. एकः काकः, मीच सांगून दिला. एकः अतीव तृष्णार्थ, एक टिंबटिंब अतिशय तहानलेला होता. ओके, ठीक आहे. मग एक कोणीतरी अतिशय तहानलेला असतो, पण मग कोण? एकः, मग भवती फिक्स बसेल का नाही? पश्यती फिक्स बसेल का नाही? क्षिपती नाही, खिन्न नाही, काकः एक काकः म्हणजे एक कावळा अतिशय ताणलेला असतो बरोबर. मग इथं काय बसतंय? काकः बसला. सह हे अशी गोष्ट येऊ शकते बरं तुम्हाला पेपराला, किंवा वेगळी गोष्ट पण येऊ शकते. तेव्हा ही ट्रिक पाहून घ्या, ही आयडिया पाहून घ्या की आपल्याला रिकाम्या जागा कशा भरायच्या आहेत. सह अत्र तत्र, तो इकडे, याचे अर्थ लिहून घ्या. इकडे तिकडे. सह अत्र तत्र टिंबटिंब. आता काय भरायचं बरं? आता सह तो इकडे तिकडे होतो नाही, तो इकडे तिकडं पाहतो. हा, हे बसतंय. सह अत्र तत्र पश्यती, पाहतो इकडं तिकडं पाहतो. ठीक आहे. किंतु जलम नास्ति, परंतु काय नसतं? जल, पाणी नसतं.
ठीक आहे. सह वने एकम घटम टिंबटिंब. तो वने म्हणजे वनात, एक घट म्हणजे माठ, तो वनात एक माठ टिंबटिंब. काय असेल बरं? तो वनात एक माठ होतो असं असेल का बरं? नाही. तो वनात एक माठ पश्यती पाहतो. हा, हे बरोबर येत आहे. मग इथं येईल पश्यती. अरे पश्यती तर डबल डबल आलंय. मग इथं मी पश्यती लिहितो आणि मग इथं वेगळा शब्द यायला हवा. स अत्र तत्र भ्रमती. तो इकडं तिकडं फिरतो असं घेऊ. मग इथं इथं ते फिक्स बसेल. मग काय येईल? भ्रमती घेऊ. झालं का? मग आता अर्थ पूर्ण करायचा आपल्याला. तो इकडं तिकडं फिरतो परंतु पाणी नसतं. तो वनात एक माठ पाहतो किंतु घटे जलम अल्पम. के परंतु माठात पाणी कमी असतं. सह खिन्न भवती. हे खिन्न मी भरलं होतं. सह खिन्न भवती. तो नाराज होतो असा अर्थ येतोय. सह घटस्य. घटस्य म्हणजे घटाच्या. समीपे म्हणजे जवळ. पाषाण खंडान म्हणजे खडे. पश्यती पाहतो. तो माठाच्या जवळ खडे पाहतो. सह एकैकम. तो एक एक खडा घटे माठात काय असेल बरं? टाकतो. क्षिपती. तो एक एक खडा माठात टाकतो. तेन त्यामुळे, त्याने, जलम त्यामुळे, पाणी, उपरी वर. काय येईल मग आता? त्यामुळे पाणी वर येते. बरोबर का? म्हणता येईल का? आगच्छती येते. आगच्छती. का कह. आता इथं येतोय याचा अर्थ येते पण घेऊ शकतात. ओके. त्याने पाणी वर येते. का कह जलम. आता काय असेल? का कह जलम पश्यती क्षिपती खिन्नः काकः पिबती. बघा, काकः जलम पिबती म्हणजे पितो. पिबती. कावळा पाणी पितो संतुष्ट होतो. च म्हणजे आणि. कावळा पाणी पितो आणि संतुष्ट, प्रसन्न, संतुष्ट होतो. ठीक आहे. अर्थ पूर्ण झाला. आता पूर्ण गोष्ट आपण एकदा म्हणूया. एकः काकः अतीव तृष्णार्त. ओके. तृषार्त. एकः काकः अतीव तृषार्त. बरोबर. एक कावळा अतिशय तहानलेला असतो. सह अत्र तत्र भ्रमती. तो इकडं तिकडं फिरतो. किंतु जलम नास्ति. परंतु पाणी नसतं. सह वने एकम घटम पश्यती. तो वनात एक माठ पाहतो. किंतु घटे जलम अल्पम. परंतु माठात पाणी कमी असतं. सह खिन्नः भवती. तो नाराज होतो. सह घटस्य समीपे पाषाण खंडान पश्यती. तो माठाच्या जवळ खडे पाहतो. पाषाण खंडांकावर म्हटले तर पाषाण म्हणजे मोठा खडक आणि त्याचे तुकडे म्हणजे आपण मराठीत त्याला खडे म्हणतो. ठीक आहे. सह एकैकम पाषाण खंडा. सह एकैकम पाषाण खंडम घटे क्षिपती. तो एक एक खडा माठात टाकतो. अर्थ माहित नसतील तर लिहून घ्या. तेन त्याने किंवा त्यामुळे, पाणी जलम उपरी आगच्छती. त्यामुळे पाणी वर येते. आगच्छती म्हणजे येते. काकः जलम पिबती संतुष्टः च भवती. कावळा पाणी पितो आणि
संतुष्ट होतो. झालं. ओके, या ठिकाणी आपला भाषाभ्यास पूर्ण झालेला आहे. समजले असेल तर लाईक करा, काही अडचण आली असेल तर तशी कमेंट करा आणि मग आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा सदर व्हिडिओ पोहोचवून द्या ही नम्र विनंती. सबस्क्राईब करा गोपालम संस्कृत क्लासेसला. तोपर्यंत धन्यवाद. जय श्रीकृष्ण आणि राधे राधे.